कल्पना करा, तुम्ही कोणाशी तरी खूप प्रेमाने, विश्वासाने आणि मनापासून नातं जपता आहात. पण अचानक तुम्हाला असं सतत वाटू लागतं, की कदाचित चूक माझीच असेल, मीच जास्त विचार करत असेन किंवा माझंच काहीतरी बिनसलेलं आहे का? आणि हे विचार काही अपघाताने तुमच्या मनात येत नाहीत, तर समोरच्याच माणसामुळे तुम्हाला स्वतःवर शंका यायला लागते. हे जे घडतं ना, त्याला गॅस लाइटिंग असं म्हणतात. गॅस लाइटनिंग म्हणजेच मानसिक त्रास देण्याचा एक फारच छुपा आणि धोकेदायक प्रकार. या समोरची व्यक्ती तुम्हाला तुमच्या वास्तवावरच शंका घ्यायला भाग पाडतो. तो वारंवार असं भासवतो की तुझंच काहीतरी चुकतंय, तुलाच काहीतरी चुकून समजतंय, असं काही झालंच नाही आहे, तुलाच नेहमी चुकीचं वाटतं, असं बोलून तो तुमचा आत्मभान आणि विश्वास कमी करतो. आणि त्यामुळे हळूहळू तुम्ही तुमच्या विचारांवर आणि निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवणं सोडून देता. गॅस लाइटनिंगचा वापर बहुतांशी नात्यांमध्येच होतो. ते प्रेमसंबंध असोत, मैत्री असो किंवा अगदी कुटुंबातील नातेसंबंधसुद्धा. यात पिडणारी व्यक्ती दुसऱ्याच्या भावना, आठवणी किंवा अनुभव नकळत अमान्य करतो. उदाहरणार्थ, तुम्ही काही गोष्टी सांगितल्या आणि समोरचा म्हणतो, हे कधी झालंच नाही आहे किंवा तुझं डोकंच फिरलं आहे. असं वारंवार झालं की शेवटी तुम्हाला खरंच वाटू लागतं की तुमचं समजणंच चुकीचं आहे. आणि या प्रक्रियेमुळे व्यक्तीला मानसिक थकवा, नैराश्य, गोंधळ, चिंता, आत्मविश्वास कमी होण्याची समस्या उद्भवते. अनेकदा पीडित व्यक्तीला हे देखील समजत नाही की ती या प्रकारच्या मानसिक त्रासाला सामोरी जाते आणि याचं भयावह वास्तव म्हणजे गॅस लाइटनिंग करणारा माणूस हा बहुतेक वेळा तुमच्या खूप जवळचा असतो. प्रियकर, पत्नी, नवरा, मित्र किंवा कुटुंबातील कोणी. या प्रकारातून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे याची जाणीव होणं. जेव्हा तुम्ही लक्षात घेता की हे माझ्यासोबत घडतंय, ते चुकीचं घडतंय, तेव्हा तुम्ही स्वतःच्या भावना आणि सत्यावर पुन्हा विश्वास ठेवायला शिकता. स्वतःला समजून घेणं, योग्य लोकांशी संवाद साधणं आणि गरज असल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे महत्त्वाचं ठरतं. गॅस लाइटनिंग हे नात्यांना आतून पोखरून टाकणारं विष आहे आणि यापासून स्वतःला वाचवणं म्हणजे स्वतःच्या मानसिक आरोग्याची खरी काळजी घेणं.